ओम शांती. संत ज्ञानेश्वर म्हणजे 13व्या शतकातील महान अलौकिक पुरुष. परमार्थिक क्षेत्रामध्ये भूतो न भविष्यती असे एक व्यक्तिमत्व म्हटले तरी वावगे ठरणार नाही. वर्तमान काळात मनुष्याचे जीवन तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण वातावरणात समस्त मानवजातीला सुखशांतीचा मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका, अमृतानुभव असेही म्हटले जाते. असं म्हटलं जातं, ऐसा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी, कारण यामध्ये सर्व समस्यांचे समाधान आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नेवासा या गावी प्रवरा नदीच्या तीरात असलेल्या महादेवाच्या मंदिरातील खांबाला टेकून शके 1212 वयाच्या केवळ 15व्या वर्षी पूर्ण केला. आज ज्ञानेश्वरी प्रत्येक मनुष्यासाठी एक संजीवनी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी शके 1218 कार्तिक महिन्यात क्षेत्र पंढरपूर येथे एकांत सुखाचा लाभ घेण्यासाठी जिवंत समाधी घेण्याचा निश्चय केला. गुरुवारी त्रयोदशीस दुपारी आळंदी गावामध्ये इंद्रायणी नदीच्या काठी सिद्धेश्वराच्या मंदिराच्या डाव्या बाजूस अजान वृक्षाखाली समाधिस्थ झाले. याच ग्रंथाचे आध्यात्मिक रहस्य समजून घेण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाला अवश्य भेट द्या. ओम शांती. ओम शांती. तर जसं आपण दुसऱ्या अध्यायामध्ये खूप ज्ञानयुक्त गोष्टींची चर्चा करत आहोत आणि अशा ज्ञानयुक्त गोष्टींना जर आपण आपल्या जीवनामध्ये खरोखर जर उतरवलं तर आपलं जीवन परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. अजूनही अर्जुन विचार करत नाही, चिंता करत आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या बुद्धीमध्ये येत नाही. कारण जोपर्यंत तो स्वाभिमानामध्ये स्वतःला स्थित करत नाही, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तू स्वाभिमानामध्ये जर राहिला तर तरुल जाशील, परंतु अभिमानामध्ये जर राहिला, परधर्मामध्ये जर राहिला तर तू बुडून जाशील. म्हणजेच या ठिकाणी तू स्वधर्म काय आहे, स्वधर्माचे तुझे जे गुण आहे त्या गुणांचा जर तू अंगीकार केला. आपण बघितलं की जीवनामध्ये स्वधर्म म्हणजेच प्रेम, सुख, आनंद, पवित्रता, शक्ती, ह्या ज्या गोष्टी आहे या स्वधर्माशी निगडीत आहे. परधर्मामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार याला तू त्याग. परंतु जसं आपण बघतो की जीवनामध्ये परधर्मामध्ये स्थित झाल्यानंतर जो काही प्रभाव आपल्या आत्म्यावर पडतो तो खूप दीर्घकालीन असतो. ते संस्कार एकदम पक्के होऊन जातात आणि त्या सवयींना मोडणं खूप अवघड होऊन बसतं. जसं एखादा व्यक्ती सिगरेट प्यायला लागला, त्यानं जर ती आपण सवय लावून घेतली किंवा दारू पिण्याची जर सवय लावली तर आपण बघतो की ती सवय लागती कसे. पहिल्यांदा जर त्याला त्याचे दोस्त जबरदस्ती करत असेल तर पहिला तो नको नको म्हणतो, परंतु कुठेतरी दोस्तांच्या संघामध्ये येऊन एकदा तो त्या गोष्टीला स्वीकार करतो. स्वीकार केल्यानंतर ती जी टेस्ट आहे त्याला ती चांगली वाटते आणि हळूहळू दोस्ताच्या संगतीमध्ये एक दोस्त, दुसरा दोस्त, तिसरा दोस्त. वाईटाची संगत शोधण्यासाठी जास्त कष्ट करावे लागत नाही. चांगली संगत शोधण्यासाठी
मनुष्याला खूप कष्ट करावे लागतात. वाईट बनणं अवघड नाही आहे. चांगलं बनण्यासाठी शनीचे हातोडे खावे लागतात. निंदा, स्तुती, मान, अपमान ह्या सर्व गोष्टी सहन करावे लागतात. म्हणून बहुतांश लोक या भानगडीत पडतच नाही. लोक म्हणतात कोणी सांगितलं चांगलं बनायचं, चांगलं बनवून तरी कोणाचं चांगलं झालं आहे. म्हणजे असे जे बोल काही काही सज्जन लोक बोलतात, एकीकडं जर बघितलं तर सुख शांतीची जीवनात डिमांड पण करतात आणि दुसरीकडे ते त्या गोष्टींची अवहेलना पण करतात. तर वास्तविक चाहे दारू पिणारा असो, चाहे सिगरेट पिणारा असो, परंतु ज्या वेळेस तो त्या परधर्मामध्ये इतका काही अधीन होऊन जातो की ती सिगरेट पिणं त्याची ती एक सवय होऊन जाते आणि हीच सवय एक संस्कारामध्ये बनून जाते. म्हणजे आदत ज्या वेळेला संस्कारामध्ये ट्रान्सफर होते त्यावेळेला ती सुटत नाही. आदत असताना जर सोडली तर सुटू शकते, पण संस्कार झाल्यानंतर ती सोडणं खूप कठीण असतं. कारण आत्मा पुढल्या जन्मामध्ये संस्कार बरोबर साथ घेऊन जाते आणि जे काही संस्कार आत्म्यानं शरीर सोडताना बरोबर नेलेले आहे तेच पुढल्या जन्मामध्ये गेल्यानंतर त्याच्याबरोबर चालतात. म्हणून ह्या गोष्टीचं खूप आपण भान ठेवलं पाहिजे की आपल्यावर पडणारे जे संस्कार आहेत, आपल्या आईवडिलांनी आपल्याला जे काही सांगितलेलं आहे, ओरिजिनल आपल्या संस्कृतीचं जतन करणं, त्यासाठी कितीही आपल्याला त्याग करावा लागला, सोसावा लागला, तरी तो सहन करणं ही आपली मूळ शिकवण आहे. पण ह्या मूळ शिकवणीला आपण विसरून जातो. परधर्माच्या संगतीमध्ये आपण एकदम मनमौजी किंवा मनासारखं आपण वागायला लागतो. म्हणून खूप छान उत्तर अर्जुनाला श्रीकृष्ण देतात की तू जर दिव्य संस्कार तुझे बनवले नाही तर हे आसुरी संस्कार तुला सोडणार नाही आणि पुन्हा 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 ह्या मोहाच्या डबक्यामध्ये तुला बुडावं लागणार. म्हणून कुठंतरी तू जसं अंधारामध्ये जाताना आपण कंदील घेतो किंवा दिव्याच्या उजेडानं आपण जर बाहेर निघलो तो दिव्याचा जो उजेड आहे तो आपल्याला अडखळून देत नाही किंवा सरळ रस्ता दाखवतो. येणारे जे छोटे छोटे दगड आहेत त्याला आपण बाजूला करू शकतो. म्हणजे जीवनामध्ये जर पुढं जायचं असेल तर तुझ्याकडं ज्ञानाचा प्रकाश असला पाहिजे. ज्ञानाचा जर प्रकाश नसेल तर जीवनामध्ये तू पुढं जाणं शक्य नाही. आणि तुझ्या मनामध्ये ज्या काही सर्व इच्छा आहेत ह्या इच्छा पण पूर्ण होतील, परंतु कधी ज्यावेळी तू स्वधर्मामध्ये स्थित राहशील त्यावेळेस तुझ्या सर्व इच्छा पण पूर्ण होतील. म्हणून मनामध्ये कोणताही संशय न ठेवता चांगलं आणि वाईट काय आहे हे जाणून घेतल्यानंतर वाईटावर विजय प्राप्त करणं हे तुझं कर्तव्य बनतं आणि ते तू कर. हे वारंवार हे ज्यावेळेस श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात त्यावेळेला आपण आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टींना एक आपलं अंग बनवलं पाहिजे की जीवनामध्ये वाईट हे आपल्याला माहीत आहे की ही गोष्ट चांगली नाही आहे, ती न करणं आणि चांगल्या गुणांचा जीवनामध्ये संचार करणं ही खूप काही गरजेचं आहे. म्हणून
तू अशी कीर्ती कर, असं जीवनात गुणांचा संचार कर की तू इथे शरीर जरी सोडून गेला तरी म्हटलं जातं मरावे तरी कीर्तिरूपे उरावे. म्हणजे गेल्यानंतर ही तुझी जी कीर्ती आहे ही चारही दिशा म्हणजे चारही दिशांना झळकली पाहिजे. हे खूप काही छान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि तुझ्या जीवनामध्ये तू जे काही करशील त्याचं इच्छित फळ तुला मिळणार आहे, त्याची तू चिंता करू नको. तरी वारंवार सांगितल्यानंतरही आता हा ऐसा अहेरेजी मग नाथिले सोचू बैसीजे तरी आपण आहाना होईजे. आपण पेहा पूर्वजांचे जोडिले आपणची होई धडिले. जरी आजी शस्त्र सोडिले रणीही आस्ती कीर्ती जाईल. जगाची अभिशापू देईल आणि गिवसंत पावतील महादोष. युद्ध सोडून तू भलत्याच गोष्टींचं जर दुःख करत बसला तर तू स्वतःच तुझं नुकसान करणार आहे. कारण तुला जे काही जीवनामध्ये प्राप्त करायचं आहे ते तू विकारावर विजय प्राप्त करूनच मिळवू शकतो. आणि जर तू विकारावर विजय प्राप्त केला नाही, सद्मार्गानं निघताना किंवा चांगल्या मार्गावर निघाल्यानंतर पुन्हा जर तू पाठ फिरवलीस की मला हे शक्य नाही आणि मला हे जमणार नाही, तर बरोबरचे जे लोक आहेत, तुझे जे मित्र आहेत तुझ्यावर हसतील. कारण ती गोष्ट कुळाला खूप मोठा कलंक आहे. तू मार्ग निवडला, सत्याच्या मार्गानं तू चालला, कितीही कष्ट जरी तुला झेलावे लागले पण त्या कष्टांना झेलून जर तू पुढं निघला तर तुझं जीवन त्रिलोक्यामध्ये चारही दिशांना प्रसिद्धीस राहील. मग तुला एवढं सांगितल्यानंतरही माझ्या शब्दावर तुझा विश्वास का बसत नाही? का तुला संशय निर्माण होतो? ही खूप छान श्रीकृष्ण आणि अर्जुनांचा संवाद आहे की सत्य माहीत असतानाही जर असत्याचा जीवनामध्ये जर सहारा घेतला तर त्याची प्राचित्य ही भोगावीच लागतात. म्हणून खूप छान उदाहरण माऊलींनी इथं दिलेलं आहे, लिपिबद्ध केलेलं आहे की तू जीवन जगत असताना जर तुझ्या जीवनामध्ये जर हे दोष राहिले तर तुझी अवस्था अशी होईल की तुला कोणीही विचारणार नाही. आणि तुला वाटत असेल की मी गेल्यानंतर किंवा मी मेल्यानंतर माझी काही किंमत असेल. या शरीराची काही किंमत नसते. युद्धभूमीवर उदाहरण दिलं की जर कोणी गेल्यानंतर किंवा लावारिस ज्या बॉड्या असतात, शरीर असतं, त्याला कोणीही विचारत नाही. त्याला गिधाडे कावळे खाऊन टाकतात. त्याप्रमाणे जीवनामध्ये जर तू स्वतःला ओळखून स्वतःचं जर कल्याण नाही करू शकला तर तुझ्या जीवनाचा काहीच अर्थ नाही. तुझं जीवन हे एक निष्फळ म्हटलं तरी चालेल. म्हणून खूप सुंदर वर्णन करताना हे कुरुनंदन, तू ह्या कर्मयोगी भूमीवर तुला कर्म जे करायचं आहे, हे कर्म करताना तू मनामध्ये जे द्वंद्व ठेवलेलं आहे तू त्या द्वंद्वाला कुठेतरी समाप्त कर. आणि ज्यावेळेस तू ह्या द्वंद्वाला समाप्त करशील त्यावेळेला तुझ्या बुद्धीमध्ये एकच जे लक्ष्य असेल ते लक्ष्य तू प्राप्त करशील. लक्ष्य प्राप्त केल्यानंतर तुला जो आनंद मिळणार आहे
तो आनंद तुला गगनात मावणार नाही. मग इथे एक अर्जुनाला प्रश्न निर्माण होतो की तुम्ही कर्म पण करायला सांगता आणि त्या कर्माचा तुझ्यावर काही प्रभाव पण पडणार नाही. ही गोष्ट कुठंतरी अर्जुनाच्या मनाला खटकते. त्यावेळी सुंदर वर्णन इथं केलेलं आहे की जसं आपण बघतो की कोणतंही कर्म करताना कर्मामध्ये जर साक्षी भाव असेल तर ते कर्म विकर्म बनत नाही. तुम्ही घरामध्ये कर्म करताय आणि भोजन बनवताय, शिलाईचं काम करताय, शेतीचं काम करताय, परंतु त्यामध्ये जर हा भाव आहे की माझ्याद्वारे कोणीतरी करून घेत आहे, मी एक निमित्त आहे, करता करविता कोणीतरी माझ्याद्वारे करून घेतो आहे, हा निमित्त भाव व्यक्तीला हलका बनवतो, लाईट बनवतो. मग कर्मामध्ये असताना कर्माचा प्रभाव आपल्यावर पडायला नको. हे कसं? कारण कर्म केल्यानंतर त्याचा चांगला वाईट परिणाम हा संस्कारावर पण होतोच. परंतु ही गोष्ट अर्जुनाला पटत नाही. तर त्यावेळेला एक सुंदर उपमा इथं दिलेली आहे. एक व्यक्ती संताजवळ जाऊन हा प्रश्न विचारतात की महाराज, कर्माचा निषेध पण करायचा नाही, प्रत्येक व्यक्तीला कर्म करावंच लागतं, परंतु कर्म करत असताना आपल्यावर त्या गोष्टींचा परिणाम नको, हे कसं काय संभव आहे? त्यावेळी खूप छान उदाहरण संत त्या व्यक्तीला सांगतात, तू एक काम कर, उद्या येताना एक चाकू आणि एक फणस घेऊन ये. दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती एक चाकू आणि फणस घेऊन येतो. आल्यानंतर संत त्या व्यक्तीला सांगतात की ह्या फणसाला तू कापायचं आहे. तर ज्यावेळेस तो व्यक्ती त्या फणस काटण्यासाठी तयार होतो, त्यावेळी त्याचे जे हात आहे त्याच्यामध्ये जो असणारा चीक आहे, त्या चिकाने त्याचे हात भरतात आणि तो फणस काटण्यासाठी जो काही प्रयत्न करतो त्यामध्ये त्याला अडचणी निर्माण होतात. नंतर संत सांगतात की तू एक काम कर, चाकूला तेल लाव आणि मग काप. चाकूला तेल लावल्यानंतर तो कापायला सुरुवात करतो. तर 2 तुकडे तर होतात चाकूला तेल लावल्यानंतर, परंतु हात त्याचे चिकाने भरले जातात. पुन्हा संत सांगतात की तू आता हाताला पण तेल लाव, चाकूला पण तेल लाव. हाताला आणि चाकूला तेल लावल्यानंतर त्या फणसाचे 2 तुकडे करून, बारीक बारीक तुकडे करून ज्या वेळेला तो संतासमोर ठेवतो, त्यावेळेला संत विचारतात की हे कसं संभव झालं की 2 तुकडे केल्यानंतर तुला थोडं अशक्य वाटत होतं, परंतु नंतर हे संभव का झालं? कारण तू हाताला पण तेल लावलं आणि चाकूला पण तेल लावलं. हे ज्यावेळेस तू केलं त्यावेळेस त्याला तू कापू शकला, कारण तुझा त्याच्यावर काही परिणाम नाही झाला. त्याचप्रमाणे संतांनी सांगितलं की कर्म करत असताना त्या कर्माच्या बंधनामध्ये न अटकणं, परंतु कर्म करणं
हे जसं कठल कापणं सोपं झालं, ह्याच प्रकारे जर तुझ्या मनामध्ये निमित्त भाव असेल तर तुला ते खूप काही सहज होईल. म्हणून जीवन जगत असताना कर्म बंधनापासून वेगळं राहणं, आपल्यावरती त्याचा परिणाम न होणं हे खूप खूप गरजेचं आहे. कर्मबंधनामध्ये अडकणारी जी आत्मा आहे ती कधीही परमात्म्याकडे पोचू शकत नाही. कारण कर्मबंधन हे त्याला वारंवार खाली खिंचत असतं. कर्मबंधनापासून मुक्त जी आत्मा आहे ती परमात्म्याकडं सुखाचा, शांतीचा, प्रेमाचा अनुभव घेत असते. महाराजांनी खूप छान वर्णन केलेलं आहे की जर तू ह्या युद्धामध्ये जिंकला तर तू पृथ्वीचं राज्य भोगशील, आणि जर मेला तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल. तुझ्या शौर्याची जी गाथा आहे ती चोहीकडे होईल. मग आता इथं खूप छान वर्णन आहे की जर समजा युद्धामध्ये तू घाबरला, पाठ जर तू पुन्हा फिरवली तर तुझा जो गौरव आहे, जे तुझी जी थोरवी आहे ती नष्ट होईल. तुझी अजून फजिती होणार, तुझी अजून लोक निंदा करणार. मग तुला काय स्वीकार आहे? ती निंदा, तुझी फजिती, तुला काहीतरी एक टोमणे मारणे हे चालूच राहणार आहे. म्हणजे आता तू युद्धाच्या भूमीमध्ये जर गेलेला आहे, त्याच्यात जर तू युद्ध करण्यासाठी सुसज्ज झालेला आहे आणि ते सोडून जर तू पुन्हा मागं जर आला तर लोक तुला सोडणार तर नाही. लोक काही ना काही बोलणार तर आहेच. मग तू जर ह्या युद्धाच्या मैदानामध्ये लढत असताना जरी मेला तरी तुला स्वर्गाची प्राप्ती आहेच आहे, आणि जरी जिंकला तरी तुला ह्या पृथ्वीवर राज्य आहेच. मग आपण बघायचं की वास्तविक परमात्मा ज्या वेळेला ह्या ज्ञानाचा भांडार आत्म्यांना देतात, हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आत्मा स्वतः इतकी काही संपन्न, इतकी काही सुखाचा अनुभव करते की त्या व्यक्तीला या कलियुगामध्ये स्वतः जिंकल्यासारखं वाटतं, काहीतरी प्राप्त केल्यासारखं वाटतं. म्हणून कोणत्याही प्रकारच्या मनामध्ये विचार न आणता युद्धाला तू तयार हो. आणि ज्या वेळेला तू तुझ्या जीवनामध्ये स्वाभिमानाचा, स्वधर्माचं तू पालन करशील, त्यावेळेला तुझ्यामधील जे काही दोष आहेत ते दोष ऑटोमॅटिक नष्ट होतील. जर तुझ्या मनामध्ये कोणताही संशय निर्माण झाला तर तू रस्त्यानं चालताना कधी ठेच लागून पडण्याची तुझी संभावना आहे. कारण कोणताही संशय जीवनामध्ये हा विनाशाकडे नेत असतो किंवा पराजय स्वीकारायला लावतो. म्हणून तू जर संशय मनात ठेवला तर तुझ्या जीवनाची ही जी नाव आहे ही नाव कधी पण बुडू शकते. म्हणून जर आपण बघतो की लहान मुलाला आपण ते दूध पाजतो की जे त्याला पोषक आहे. नुकतंच जर गाईचं दूध जे आपण त्याला नुकतंच ज्याला गरम करतो आणि त्याच्यापासून एक चिकासारखा
पदार्थ तयार होतो ते जर लहान मुलाला जर आपण पाजलं तर ते दूध लहान मुलासाठी विषाचं काम करतं आहे. जीवनामध्ये पुढं चालत असताना आपल्याला ईश्वर असा काही डोस देतो आहे की जो आपल्याला पचेल, परंतु जर तो आपण पचवला नाही, म्हणजेच स्वधर्माचं जर आपण पालन केलं नाही, निष्काम होऊन जर आपण ते कर्म केलं नाही, तर शेवटी तू लयाला जाशील, म्हणजे तुझाच त्याच्यामध्ये नाश होईल, कोणाचं काही जाणार नाही. म्हणजे इथपर्यंत तुला हा जो ज्ञानयोग संक्षिप्तपणे सांगितला. आता पुढं बुद्धियोग सांगतायत. श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानयोगाविषयी माहिती दिल्यानंतर पुढची जी माहिती बुद्धियोगाची आहे की हे अर्जुन, ज्यावेळी पुरुष बुद्धियोगाला प्राप्त होतो त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये कर्मबंधन मुळीच राहत नाही. जसे अंगात व्रज कवच घातले म्हणजे शस्त्राची वृष्टी सहन करून विजय खात्रीने मिळतो. खूप छान वर्णन ओवीमध्ये केलेलं आहे. आपण पुढच्या क्रमशः बघणारच आहोत की किती चांगल्या प्रकारे माऊलींनी जीवनामध्ये शब्द दिलेले आहे. हे शब्द आपल्यासाठी खरोखर हिरे म्हटलं तरी चालेल आणि अशा हिऱ्यांना आपण सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. ओम शांती.